अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला अक्षय तृतीयेच्या रात्री खूप जण तुम्हाला सकाळी सांगत असेल ही वस्तू घ्या ती वस्तू घ्या, कोणतीही वस्तूची गरज नाही काही. मुळामध्ये अक्षय तृतीया 19 तारखेला आहे. त्या दिवशी रात्री आपण त्यांच्यासाठी पाणी भरून ठेवायचंय, पितरांसाठी. त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र. त्या युक्तीप्रमाणे आपण साधी आणि सोपी सेवा करायला पाहिजे. साधी आणि सोपी. ही वस्तू घ्या ती वस्तू घ्या नाही. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्या दिवशी तुम्ही जप असेल, दान असेल, पितरांचा दिवस आखाजी म्हणता पितरांचा. जेव्हा आम्ही लहान होतो तर आमचे आजोबा प्रत्येकाच्या घरी जायचे. ते जल असेल, ते घट असेल, उदकुंभ असेल, खूप जण त्यांना दान द्यायचे, पाद्यपूजन करायचे. मग आम्ही लहान होतो, आम्ही म्हणायचो हे काय देता, पण त्याचं महत्व खूप आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी आपण जे उदकुंभ आपण करणार आहे ते दान द्यावं. ते झाल्यानंतर अक्षय तृतीयेच्या रात्री मग तुम्ही म्हणणार की सकाळी पाणी भरून ठेवलं आपण, मग ते ब्राह्मणाला दान देणार आहे आपण. आपल्या पितरांना काय लागतं, काय लागतं आपल्या पितरांना? अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले जे पित्र आहे ते पाण्याचे भुकेले, फक्त पाणी आणि जल. पाणी दिल्याने आत्म्याला तृप्त होईल आणि आपले पित्र तृप्त असतील तर ते आपल्याला आशीर्वाद देतील. काही आपल्याला कोणत्या यंत्राची गरज नाही. हे यंत्र, हे साहित्य काहीच नाही. काय करायचं मग? अक्षय तृतीयेच्या दिवशी रात्री दिवसभरात तुम्ही उदकुंभ करणार, सगळे करणार. त्यांचे सासू सासरे करत असेल तर त्यांनी पण स्वतः करायला पाहिजे. कसं करायचं? अक्षय तृतीयेच्या रात्री काय करायचं? दक्षिण दिशेला, मग तुमचं 1 BHK असू द्या किंवा मोठा बंगला असू द्या, पत्राचं घर असू द्या, काही असू द्या, आपल्या घराच्या दक्षिण दिशेला एक पाट ठेवा. मी स्क्रीनवर दाखवलं आपल्याला. दक्षिण दिशेला पाट ठेवा. आपल्या पितरांचा फोटो ठेवायचा असेल तर फोटो ठेवा, फोटो नसेल काही हरकत नाही. दक्षिण दिशेला एक पाट ठेवा. अगरबत्ती असेल, धूप असेल ते लावा. तुपाचा दिवा लावा ना तर तेलाचा दिवा लावा. तांब्या भरून ठेवायचा पाणी, तांब्या भरून पाणी ठेवायचं. हे आपण पितृ पंधरवड्यामध्ये 15 दिवस सलग करत असतोय. पाण्यानेच तृप्त होतं पित्र, पाण्यानेच. दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे, दक्षिण. मग अक्षय तृतीयेच्या दिवशी न चुकता दिवसभरात तुम्ही जप असेल, हे सगळे व्हिडिओ मी करणार आहे तुम्हाला दिवसभरात काय करायचं. पण सगळ्यात पहिले रात्री आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभर सेवा केल्यानंतर रात्री काय करायचं? दक्षिण दिशेला हातपाय तोंड धुवायचे. दक्षिण दिशेला पाट ठेवा, त्याच्यावर तांब्या ठेवा. स्टीलचा ठेवा, तांब्याचा तांब्या ठेवा, कोणताही ठेवा. ग्लास भरून ठेवला तरी चालेल, तांब्याचा स्टीलचा तांब्या ठेवला तरी चालतो. त्याच्यावरती पाणी भरून ठेवायचं, त्याच्यावरती झाकण ठेवायचं. धूप लावा, दीप लावा आणि दक्षिण दिशेला ठेवा. तर तुम्ही म्हणणार तुमची दक्षिण दिशा किचनमध्ये येत असेल तिथं ठेवा, बेडरूम मध्ये नाही, दुसरं हॉलमध्ये येत असेल ते ठेवा, बेडरूम मध्ये ठेवू नका. दक्षिण दिशा जिथे येत असेल, मॅप बघायचा आपल्या मोबाईलवरचा, दक्षिण दिशा जिथं येत असेल त्या दिशेला अक्षय तृतीयाच्या 19 तारखेला रात्री 9-10 वाजता ठेवलं तरी चालतं. हातपाय तोंड धुवून घ्यायचं, बसायचं. हे ठेवल्यानंतर आपल्या पितरांना हात जोडायचे. आपल्या पितरांना म्हणायचं की आज अक्षय तृतीया आहे, आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो? आम्ही पाणी आहे, जल आहे, ते आम्ही ठेवू शकतो आणि हे तुम्ही गोड मानून घ्या आणि तुमचे जे आशीर्वाद असेल ते आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्यावं. घरामध्ये वादविवाद, भांडणं, पितरांना खूप जणांना पितृदोष असतात, पितृशांती असेल, खूप वादविवाद, भांडणं या गोष्टी असतात. त्या पितरांना तुमची काय इच्छा असेल ती सांगा आणि दक्षिण दिशेला तो जो तांब्या आहे तो दक्षिण दिशेला ठेवून द्यायचा, त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि त्यांचं दर्शन घ्यायचं आणि
सोदा स्वदा 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 हा स्वदा देवीचा मंत्र आहे. पितरांची जी देवता आहे ना ती स्वदा देवी. तर स्वदा देवी आहे. तर स्वदाचा स्वदा 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 हे असं 15 मिनिटं किंवा 10 मिनिटं जप करायचा. 10 मिनिटं जरी जप केला स्वदा 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 10 मिनिटं जप करायचा. तुमची इच्छा मनोकामना म्हणायची आणि पितृदेवतांना म्हणायचं की आम्ही अक्षय तृतीयानिमित्त 3.5 मुहूर्तापैकी तो मुहूर्त आहे. सकाळी उदक कुंभ आम्ही ब्राह्मणाला दान दिलेलं आहे आणि रात्री तुमच्यासाठी पाणी आणि जल भरून ठेवतोय. हे करायचं. हे आपण प्रत्येक पितृ पंधरवड्यामध्ये रोज 15 दिवस आपण सांगत असतो. माझे व्हिडिओ असेल मागं एकदा बघा. आपण छोट्या छोट्या आणि सोप्या सेवा सांगतो पण याचा फरक खूप आहे. काय होतं जे पित्र असतात ते अक्षय तृतीयेच्या दिवशी ते पित्र येत असतात. तुम्ही म्हणणार मग सकाळी आपण जल भरून ठेवतो. सकाळी भरतो ते आपण ब्राह्मणाला दान देत असतो. संध्याकाळच्या जे पित्र असेल तर रात्री येत असतात. रात्री आल्यानंतर दक्षिण दिशेला ही यमाची दिशा आहे. ते येतील, पाणी घेतील, तृप्त होतील, तुम्हाला आशीर्वाद देतील. दुसऱ्या दिवशी ते पाण्याने भरलेलं जल आहे ते घराच्या आजूबाजू शिंपडा. आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्या, घराच्या आजूबाजू शिंपडा, काही प्रॉब्लेम नाही. बघा त्या जलामध्ये खूप ताकद आहे आणि आपण स्वदा स्वदा जो मंत्र म्हणतो त्याच्यामध्ये पण खूप ताकद आहे. तर हे गोष्ट तुम्ही सगळेजण करू शकता. खूप जण म्हणणार दादा आम्ही बॅचलर राहतो, तरी ठेवा, काही हरकत नाही आहे. बॅचलर राहत असाल तांब्या भरून दक्षिण दिशेला ठेवण्यामध्ये काहीच हे नाही आहे. आणि हे श्रद्धानुसार करा. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच करा, बाकीच्यांनी नाही केलं काही हरकत नाही आहे. आपले सगळे दिवस सारखे असतात, काही फरक नाही. याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही साहित्य घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला याच्यामध्ये 1 रुपयाचा खर्च नाही आहे, काहीच नाही आहे. तुम्हाला फक्त रात्री 19 तारखेला रात्री बसायचंय. आसन घेऊन बसा, नसेल आसन घेऊन काही प्रॉब्लेम नाही आहे. दक्षिण दिशेला एक तांब्या भरून ठेवा, स्टीलचा तांब्याचा कोणताही पाणी भरून ठेवा, त्याच्यावर झाकण ठेवा आणि पितरांचं नमन करायचं, स्वदा मंत्र म्हणायचा. बस. हे तुम्ही प्रत्येक अमावस्याला पण करू शकता. प्रत्येक अमावस्या आणि प्रत्येक पितृपंधरवड्यामध्ये तर 15 दिवस आपण सलग करत असतो. त्याचे खूप अनुभव आहे. जे पित्र असतं ना हे पाण्याने तृप्त होता, पाण्याने तृप्त होतं. आणि हिरण्यदान, आता आज पण अमावस्या आहे, खूप जणांनी हिरण्यदान केलं. हिरण्यदान जेव्हा आपण संकल्प करून करतो तर आपल्या पितरांच्या नावाने आपण जे काही दान असेल ते देत असतो. ते दान तुम्ही तुमच्या इच्छेने किती असेल ते दान तुम्ही देत असता. तसं अक्षय तृतीयेच्या दिवशी आहे त्या पितरांच्या नावाने आपण दान अवश्य करावं. तुम्हाला जेवढं जमेल त्याप्रमाणे दान करावं, कारण की पितरांना जेवढं दिलं त्याप्रमाणे दुपटीने वापस देता. आता माझ्याकडे खूप जण असे ते हिरण्यदान करतात, पण त्यांना असे अनुभव आले. स्टार्टिंगला फक्त 1-2 महिने ठरवलं त्यांनी, पण नंतर कंटिन्यू त्यांचं 1 वर्ष 2 वर्ष होऊ लागलं, त्यांना समजलं नाही. पित्र सगळ्या गोष्टीसाठी देत असतात, आपली इच्छा पाहिजे फक्त. म्हणून अशा पद्धतीने प्रत्येकाने ठेवावं. दुसऱ्या दिवशी ते पाणी घराच्या आजूबाजू सगळीकडे शिंपडा. ते पाणी आंघोळीच्या पाण्यात घ्या. ते पाणी तुम्ही झाडामध्ये याच्यामध्ये टाकलं तर चालतं, घरामध्ये सगळीकडे टाकलं तर चालतं, शिंपडलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता हे कोण करू शकतो? तुम्ही बॅचलर राहत असाल, तुम्ही कुठे राहत असाल, काही हरकत नाही आहे. हे घरामध्ये एकटी मुलगी असेल, मुलगा असेल, कोणी, खूप जण म्हणणार मग आमचे आई वडील आहे, मग आम्ही करायचं का नाही? करू शकता, काही हरकत नाही. तुमचे आई वडील असो, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या जे अतृप्त पित्र असतात, कोणी अपघाती वारतं, कोणी सुसाईड असेल, कोणी काही गोष्टी असतात, पितृ असतात, सर्व पित्र संकल्प करताना हात जोडायचा की सगळ्या पित्रांना विनंती आहे, हे पाणी घ्या, तृप्त व्हा आणि तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आपले कुलदेवता, कुलदेवत, आपली देवी खंडोबा आणि पित्र हे जर शांत असेल तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. ही लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही तुम्हाला. म्हणून ही सेवा सगळ्यांनी करावी. 19 तारखेला न चुकता प्रत्येकाने करायचं. सकाळी तर उदकुंभ तुम्ही दान करणार आहे, पण रात्र महत्वाची पितरांसाठी. रात्री दक्षिण दिशेला प्रत्येकाने तांब्या भरून ठेवा. तुम्हाला आलेला अनुभव मला अवश्य सांगा. साधी आणि सोपी सेवा, तुम्हाला कोणतीही गोष्ट आणायची गरज नाही.
झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.